मला सांगा, हा खटला, हा जो तुम्ही आता खटला चालवताय, तो खटला जेव्हा सुरू झाला आणि अजमल कसाबला पहिल्यांदा तुम्ही भेटलात, तेव्हा तुमची मानसिकता काय होती? नाही, सर्वसामान्यांप्रमाणे मी देखील अजमल कसाबला बघण्याकरता उत्सुक होतो की हा आरोपी दहशतवादी कसा आहे, याच्या चेहऱ्यावरती काय प्रतिक्रिया आहे, 26/11च्या घटनेनंतर याच्यात काही पश्चातापाची भावना आहे का. आणि ज्या वेळा त्याचा मी कबुली जबाब वाचत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा एक मिलिटरी कमांडो आहे. अजमल कसाबला त्याला इतर दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये विविध प्रकारचं प्रशिक्षित केलेलं आहे. आणि ते प्रशिक्षित कसं, ज्याला इंटेलिजन्स ट्रेनिंग म्हणतात. हा नुसता लढवय्या कमांडो त्यांचा नाही, तर इंटेलिजन्स ट्रेनिंगमध्ये आपला जर कोणी पाठलाग करत असेल त्याला गुंगारा कसा द्यायचा, चिठ्ठी कशी फेकून दुसरीकडे लक्ष वळवायचं. त्यामुळे कसाबची जी माकडचेष्टा बऱ्याच वेळा चालू असते, ही हा नाटकीपणाचा जो भाग आहे हा त्याच्या प्रशिक्षणामधून त्याला मिळालेला भाग आहे. ज्यावेळेला मी अजमल कसाबला बघितलं त्यावेळेला मला चेहऱ्यावरती कुठली प्रतिक्रिया नाही आणि प्रत्येक गोष्ट न्यायालयात काळजीपूर्वक ऐकलं आणि त्याच्या विरुद्ध येणाऱ्या पुराव्याबद्दल अगदी बारकाईने बघून आपल्या वकिलांना सूचना देणे. विशेषतः ज्या वेळेला एटीएस चीफ करकरे किंवा साळसकर आणि आपले कामटे यांच्यावरती जो हल्ला झाला, त्या गाडीमधला साळसकरांचा जो ऑपरेटर होता जाधव म्हणून, याची साक्ष चालू असताना याने ताबडतोब वकिलांना त्याच्या कानात काही सूचना केल्या. सूचना दिल्यानंतर त्यानुसार त्याला प्रश्न विचारण्यात आले जाधव साक्षीदार. याचाच अर्थ या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतः कसाब हा अतिशय व्हिजिलंट होऊन ऐकतोय काय पुरावा चाललेला आहे. म्हणजे कसाब हा किरकोळ दहशतवादी नाहीये, तो काहीतरी एक रणनीती घेऊन आलेला नाही, नुसताच लढणारा शिपाई नाहीये, तो शिपायांच्या वरचा आहे. काहीतरी एक त्याला रणनीती देऊन इथे पाठवण्यात आलंय असं म्हणायचं. अजमल कसाब हा नुसता दहशतवादी नाही, अतिशय ढोंगी आहे, अतिशय नाटकी आहे. मला आज त्याला कुठली विशेषण इतर वापरायची नाही, परंतु एक प्रशिक्षित, ज्याला मिलिटरी ट्रेनिंग मी असं म्हणेल, असं मिलिटरी ट्रेनिंग घेऊन आणि पूर्ण विचारांती तो 26/11च्या रात्री आपल्या इतर साथीदारांसमेत मुंबईवरती हल्ला करण्यात आला होता. आणि ही पूर्ण कल्पना त्याला होती, आपण जे कृत्य करतो आहोत त्याचे परिणाम काय होणार आहेत, किती निरपराध लोक ठार होणार आहेत, याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण तुम्ही त्याला कोर्टात बघितलेलं आहे, कोर्टात तो तुमच्याशी इंटरॅक्टही करतो. काय तुमचे इतके आरोपी तुम्ही पाहिलेत की मला वाटतं आणखी एक अजमल कसाब असं आहे की काहीतरी हा माणूस वेगळा आहे, नेहमीच्या आरोपींपेक्षा, गुन्हेगारांपेक्षा याचं काहीतरी वेगळं चाललंय असं तुम्हाला जाणवतं. अजमल कसाबच्या मनामध्ये काय विचार चालले असतात हे तर मी जाणून घेऊ शकत नाही, परंतु तुम्ही त्याला वैयक्तिक भेटला नाहीये का? निश्चित समोरासमोर भेट झालेली आहे आणि बऱ्याच वेळेला तो सुरुवातीच्या काळामध्ये हसत असे, बोलत असे. सध्या त्याने ते सगळे काही प्रकार बंद केलेले आहे. गंभीर्याने तो खटल्याची सुनावणी ऐकत असतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे अजमल कसाबचं जर व्यक्तिमत्व जर पूर्ण पाहिलं तर त्याला जे शिकवण्यात आलेलं होतं, ज्या उद्देशाने त्याला इथे हल्ल्याकरता पाहिलं, तशी नीती इतर अतिरेक्यांच्या बाबतीत देखील 100% असावी. कारण आम्ही ज्या व्हिडिओ क्लिपिंग्स पाहिल्या, विशेषतः हॉटेल ताज आणि हॉटेल ओबेरॉय याच्या ज्या व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या आणि त्यांच्या या इतर कसाबच्या इतर साथीदारांच्या ज्या हालचाली मी व्हिडिओ क्लिपिंगमध्ये, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ज्या बघितल्या, अतिशय शांतपणाने आणि आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण ठरवून त्यांच्या हालचाली ते करत होते. आपल्याला पदोपदी जाणीव होत असते की हे दहशतवादी जे आहेत